नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे हवामान विभागाने उद्यासाठी अतिमुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय। या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर झाली आहे। महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी याबद्दलचं अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आणि घोषणा केली आहे। यापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आता महापालिका हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयं उद्या बंद राहणार आहेत। दरम्यान नागरिकांनीही हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावून अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं। आपलं जे हवामान विभागाने जे अलर्ट इथे दिलेला आहे तो खूप जास्त पाऊस म्हणजे 200 ते 300 mm पुढे काही तासात येऊ शकतात असा त्यांचा हे आहे। आणि क्लाउड बस्टचा ढग फुटण्याचा पण त्याच्यात थोडासा त्यांनी इशारा दिलेला आहे। तर त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिला तर नाशिक आणि त्र्यंबक या क्षेत्रात त्यांनी दिला। नाशिक म्हणजे नाशिक शहराजवळचा जे त्र्यंबककडचा भाग आहे तिथे खूप जास्त पाऊस होऊ शकतो आणि त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट आपल्यावर पण येईल, आपल्याकडे पण तो तसा रेड अलर्टच त्यांनी जाहीर केलेला आहे। मागचे 10 वर्षात एका दिवसात सगळ्यात जास्त पाऊस होईल अशा पण इशारा त्यांनी त्यांच्याकडून थोडा आलेला आहे। तर त्यामुळे सगळ्यांनी थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे। आधीच आपल्या रस्त्यांवरती खूप सारे ट्रॅफिक आहे, म्हणून उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे असे निर्देश जारी केलेले आहेत। आमची चर्चा झाली होती आणि त्यानुसार आपण बघितलं असेल की मगाशी कलेक्टर साहेबांनी देखील आपल्याला तसे निर्देश दिलेले आहेत आणि महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। आणि कुठे देखील जिथे जिथे असं जिथे पडका वाडा असेल किंवा एखादी धोकादायक इमारत आपल्याला माहीत असेल तर त्याचा आपण इथे महानगरपालिकेकडे आपण मेसेज करावा, कॉल करावा किंवा आपला जो नंबर आहे त्यावर संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला तिथे अलर्ट झोन करता येईल।